श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जो कोणी भक्त मनापासून भक्ती करतो ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव हे नक्कीच येत असतात. आणि त्याचबरोबर काही लोकांना असं वाटतं की आपण स्वामींची सेवा म्हणजे ही स्वामींची सेवा करतात, मग बाकीच्या देवांची पण सेवा. परंतु तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही करायची आहे. कारण कोणत्याही देवाची जरी भक्ती केली तरी ते स्वामींच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असते. तेवढीच निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली कोणत्याही देवाच्या भक्तीचे फळ हे नक्कीच मिळत असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या अनुभवामध्येच जरी काही लोक महादेवाची भक्ती करणारे तरी देखील स्वामी त्यांच्या पाठीशी नेहमीच असतात. कारण महादेव आणि स्वामी समर्थ हे काही वेगळे नाहीत. आणि आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि त्या ताईंना महादेवावरती देखील खूप श्रद्धा. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी त्याचबरोबर भगवान शंकरांनी कोणकोणते अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेले आहेत, चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगता. माझं गुरुवारामध्ये झाले हो. 11 गुरुवार केले ना मी, तर खरंच चमत्कार झाला. म्हणजे दत्तगुरूंनी मला दर्शन दिला. नाव सांगायचं का ताई? नाव नको मला. बरं. फक्त तालुका आमचा रायगड. बरं. पोस्ट मोरबे. एवढं. तालुका पनवेल, पोस्ट मोरबे आणि जिल्हा रायगड. तुम्ही म्हणजे 11 गुरुवार कधी केले होते? 11 गुरुवार मी याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये 11 गुरुवार करायची सुरुवात केली, तर जानेवारीमध्ये संपले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी उद्यापन केला आणि मी लगेच स्वामी समर्थांच्या म्हणजे 2-3 दिवस फिरलो आणि तिसऱ्या दिवशी मठामध्ये गेले. ते अक्कलकोटला गेले. म्हणजे मला अनुभव भरपूर भेटले हो. मग जेवढे अनुभव आहेत तेवढे सांगा ना. म्हणजे कधी कधी कोणाला मदत पण होते ना, किंवा अडचणीच्या वेळेस सेवा काय करायची ते समजतं. अनुभव म्हणजे मला साक्षात म्हणजे दर्शन झालं. मला कासवाचं दर्शन झालं. तर मला कासवाचं दर्शन झालं तर मी मिस्टरांना विचारलं का मला कासवाचं दर्शन झालं, तर मला ते बोलले हा विष्णूचा रूप आहे. विष्णूनी साक्षात विष्णूनी मला दर्शन दिलं. अरे वा. आणि नंतर मग दत्तगुरू आणि शिवशंकर म्हणजे दोन्ही हे मंदिरात मी कोणाच्या तरी घरी गेले, कुठेतरी फिरायला गेले आणि मी गेले ना, डायरेक्ट गेले तिथे फिरायला. आणि बसमध्ये कधी गेलो काय गेलो ते मला काही कळलंच ना. डायरेक्ट तिथे गेलो आणि मला असं 3 मूर्त्या दिसल्या. अरे बापरे. म्हणजे तुम्हाला कसं काय समजलं नाही आपण? तर मला असं वाटलं की मी आता अक्कलकोटला आले असता असं वाटलं. अक्कलकोटला गेले मी असं वाटलं मला तेव्हा. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे 3 मूर्त्या आपल्या दत्तगुरूंच्या, त्यांचं मला दर्शन झालं. आणि हा म्हणजे चमत्कार मला बुधवारी रात्रीच्या गुरुवारी 12च्या नंतर म्हणजे गुरुवार लागू झाल्यानंतर चमत्कार झाला. आणि जसा माझा गुरुवार येते ना तसे मी लवकर उठायचो आणि सगळं काम उरकून रात्रीच्या मी लाद्या वगैरे पुसून ठेवायचो आणि सकाळी लवकर उठून 3:30 पावणे 4 किंवा 4 वाजता उठून मी आंघोळ करायचो. लगेच समर्थांचा सगळा मांडायला घ्यायचो. मांडल्यानंतर मांडणी करायला आपल्याला 1 तास जातं. देवदेव धुता बिताना 1 तास जायचं माझं पूर्ण. मग मी नंतर म्हणजे सगळा मी करायचो देवाचा आणि मनभावे करायचो. मन देवाकडेच माझं. मला आपोआप जागी यायची का? आपोआप. आत्ता पण मला 3:30ला जाग येते, पण मी उठत नाही, आळशीपणा करते मी. खरंच 3:30ला देवाची जेव्हा सूर्योदय होतो ना आपला, तेव्हा मला जाग येते. ब्रह्ममुहूर्त चालू झाला की? ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला मला खरंच किती पण जाग नसू दे, ब्रह्ममुहूर्ताला मी होते, मला जाग येते. पण मला ना त्यावेळेस गुरुवार करत ना, त्यावेळेस मी 12ला जरी झोपलो ना तरी पण मी 3:30ला मला जाग येणार. मी 4ला उठणार.
म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर मी उठायचे. अरे वा. म्हणजे माझा असा अनुभव चांगला. आणि त्या दिवसाला मला स्वप्न पण चांगला. काय स्वप्न पडलं? आणि दत्तगुरूंचं स्वप्न पडला. परत भरपूर मला चमत्कार झाले, पण मला ते आता आठवण नाही. पण दर 11 गुरुवारी मला चांगले चांगले स्वप्न पडले. आणि पटक्यांच्या स्वप्नामध्ये मी उठायचो. अरे वा. एवढा मला अनुभव समर्थांचा. आणि खरंच समर्थांचा ज्यांनी केलेली भक्ती असेल त्यांची कधीच फुकट जाणार नाही. समर्थांचा आपण पण मनापासून करायला पाहिजे. नाही, जातच नाही स्वामींची भक्ती केलेली. खरंच. आणि मला पण योगायोग म्हणजे मी पुस्तकं वाचून सुद्धा मला मठामध्ये 4 वर्ष जाणं का 5 वर्ष नव्हतं जाणं आलं. मी कितीतरी वर्ष वाचायचो, पण मठ कुठं आहे हा पण माहित नव्हता. अचानक गेल्या वर्षी मी मैत्रिणीला बोललो तर तिला कुठं मठ आहे. अगं बोलतो माझं ती बँकेमध्ये कामाला आहे माझी मैत्रीण. तिचे मिस्टर ऑफ झालेले आहेत. तर ती मला बोलली तू 7:30 वाजता निघून ये. आरती चालू असते. तरी आमच्या इकडे मठात आरती चालू असताना सुद्धा भरपूर मठ छोटासाच आहे, पण गर्दी एवढी असते ना का भरपूर आरतीला 7:30च्या आरती असते. तेव्हा मी गेले आणि तिने काय सांगितलं, फक्त मठामध्ये उभी ठेवणार ना, फक्त दर्शन. आरती असले की दर्शन देतात हो. दर्शन मला दर्शन चालूच तिथे. आरती चालू असताना दर्शन चालूच. मग मी दर्शन वगैरे घेतला आणि आम्ही दोघे जणी आलो आणि वडा त्याला तिथे बसलो. प्रसाद भेटला आम्हाला. प्रसाद खाईत बसलो तर ती बोलतं मठात जर यायचं असेल ना आपल्याला तर 6:45ला जायचं. मग 6:45ला तिथे बसायचं आपण ध्यान करत. नंतर मग 7:30ला आरती चालू होते, ती 8ला संपते आरती. आणि असं 5 आरत्या केल्या तर आपल्याला तिथं स्वामींचं या पण होतं. पण मी त्या मला योगायोगमध्ये म्हणजे करणार होते मी कधी, जेव्हा हे गुरुवारांच्या अगोदर. जेव्हा मी आपले दसरा असते ना दसऱ्याचे मी तेव्हा गुरुवारच होता त्या दिवसाला दसऱ्याला. तर मी गेलो होते 7:30 7:45ला मी मुलाला घेऊन गेले तिथे. मुलाला घेऊन गेलो तर स्वामींच्या इथे बसले आणि आरती चालू झाली. आरती चालू झाली त्या दिवसाला पालखी होती, ती मला काही माहिती नव्हती. मग ते पालखीचे मला बोलले तिथे 10 वाजले तरी कळले नाही. मग ती आरतीला मग दुसऱ्या आरतीला मला जाणंच न झालं. मग तिसऱ्या आरतीला नंतर मग मी गुरुवार मांडायला लागलो. मग मला काही जाणंच झालं नाही. आता मी जाते ना तर घरातून मी आता मठामध्ये जातो ना दर गुरुवारी जाते मी. कधी कधी जाते एकच चुकून गुरुवार. पण गेले ना का 10:30 अगोदर जाता 9:45 10:30 घरात लिंगाचा 11:30ची आरती मला करेक्ट भेटते. मग मी आता आरत्या या दिवसाच्या करते. संध्याकाळची भरपूर गर्दी असते आणि संध्याकाळचं नाही जाणं मठामध्ये. पण भरपूर अनुभव आहेत मला. अरे वा. नाही, अनुभव येणं खूप महत्वाचं असतं ना ताई. अनुभव भरपूर आहेत समर्थांचे. नाही, खूप सुंदर अनुभव आहेत. म्हणजे कसं की जेव्हा माझा संसार पण सुखात आहे. कामधंद्यामध्ये यश कमी येतं तो पण मस्त वाढलाय. सगळं म्हणजे सुखात आहे. फक्त स्वामींनी माझ्या घरी येऊन मला आता माझ्या घरी येऊन म्हणजे स्वप्नात का नाही होत दर्शन द्यावं अजून माझी अशी इच्छा आहे. आणि जेवढे देवांची मी भक्ती केली, विठ्ठलाची केली, त्यांनी सुद्धा मला दर्शन दिला. शंकराची तर मी ओळख म्हणजे त्यांची तर मी खरंच फिदाच आहे. त्यांचं तर मला इतका अनुभव आहेत ना, तर त्यांनी मला जो दर्शन दिलंय ना तो कोणाकोणाला दिलं तो मला माहित नाही. पण मला त्यांचं असं दर्शन आहेत ना का माझ्या मुला होण्यापर्यंत ते आजपर्यंत. पण आता जिथून माझ्या आयुष्यामध्ये जी गोष्ट घडली तिथून देवाने माझ्या बरोबर कमीपणा केले. पण आता मला बरोबर स्वामींना महादेवाचं पण रूप धारण केलेलं आहे ना ताई. सगळेच आहेत ना रूप स्वामी. स्वामी म्हणजे जगाचे स्वामी आहेत, आपले स्वामी आहेत. आपला नवरा हा पण स्वामी. त्याच्यामध्ये पण रूप आहेत ना पूर्णपणे. स्वामी नाव पण बरोबर आहे स्वामींचा. देवांनी चिठी दिली असेल ना ताई तरी पण ते स्वामींचं एक रूपच होतं ना. म्हणजे आणि भरपूर आणि आत्ताच अनुभव ना मला जिथून इथं लग्न झाल्यापासून अनुभव आहे. आणि माझ्या मनामध्ये जे देवांचा अनुभव आला ना ते माझ्या स्वप्नात आले. अरे वा. ज्या दिवसाला म्हणजे जेव्हा मी लक्ष्मीचं करत होतो ना गुरुवार, आज पण करते मी गुरुवार. कारण मला मूल 2 वर्ष नव्हता. आणि मार्गशीर्ष महिन्यात आमच्या लग्नाची पूजा झाली नव्हती. आणि लग्नाच्या म्हणजे त्यांच्या इच्छा कोणतरी वाढलेला होता त्याच्यामुळे पूजा झाली नाही. लग्न झालं आमचं. तर मग 1.5 वर्षांनी पूजा दिली. कधी 1.5 वर्षांनी मार्गशीर्ष महिन्यात माझी लग्नाची पूजा दिली. मला मूल नव्हतं ना. 1.5 वर्षांनी माझी तर पूजा झाली. तेव्हा एक ब्राह्मण आला होता आमच्या घरामध्ये. तो त्यांच्या मामांचा नातेवाईक नव्हता काही असं ओळखीचं होतं. तर मामानी बघून दिला. मामा बोलतो हा ब्राह्मण चांगला आहे तुमच्या घरी पूजेला होतं योग पण चांगला. आणि त्यांची आजी माझ्या नवऱ्याची आजी जुईची. तर माझ्या सासूची पहिली पोरगी गेली होती त्यांच्या अगोदर. लग्न झाला त्याला मुलगी झाली तर मुलगीची ऑफ झाली. ऑफ झाल्यानंतर का ऑफ झाली तर त्यांना नंतर समजलं का ऑफ झाली. तर
आणि झालेली व्यवस्थित सगळं व्यवस्थित होतं आणि का ऑफ झाली त्यांना माहित झालं का झाली ते. तेव्हा ती झाली आणि गेली आणि नंतर त्यांच्या आजीनी असा नवस केला होता माझ्या नवऱ्याचा का जर माझ्या मुलीचा पाळणा हल्ला ना मुलीला काय पण होऊ दे तर मी सत्यनारायणची पूजा धरीन. तर ती आमच्या आईने काही धरली नाही पूजा. आईने दिली नाही पूजा. ती पूजा कधी झाली आमची लग्नात झाली. तेव्हा ब्राह्मणाला सांगितलं का मी हा पोटा नसताना मी नवस बोललेलो. तर ब्राह्मणाने काय केलं माझ्या लग्नाची पूजा त्यांच्या आजीने केलेलं वस्तू एकदाच सगळे बोलले आणि यांच्या घरात एक वर्षात या म्हणजे ज्या मार्गशीर्ष महिन्यात पूजा दिली ना त्याच मार्गशीर्ष मध्ये त्यांना काय पण दे पण पाळणा आणला पाहिजे ना. खरंच तिसऱ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात मला मुलगा झाला. अरे वा. म्हणजे हा अनुभव किती सुंदर अनुभव आहे. तिथून मला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात मी बोललेलंच होतं का मी न चुकता तुझं करीन न चुकता करते. अरे वा. मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे आणि ज्यांना मी मार्गशीर्ष मध्ये बोलवली ना अशी होती कितीतरी लोक होते आमच्या घरात येणारी जुन्या घरात इथे येणार त्यांना सुद्धा मी माझे अनुभव शेअर केले. बघा महालक्ष्मीचं असं आहे करा नका करू पण मी ओटी भरली तुमची नक्कीच तुमचा पाळणा आले आणि असं झालं. अरे वा. माझ्या मध्ये तर 2 झाले. नाही काही लोक म्हणतात की स्वामींचे चमत्कार आहेत पण स्वामी प्रत्येक रूपामध्ये आहेत. तुम्ही कोणत्याही रूपाची पूजा केली तरी ती फलितच जाते. आणि परत मार्गशीर्ष महिना मला म्हणजे लईच चांगला आणि मार्गशीर्ष महिन्यात पण मी ते गुरुवार देवीचं पण मानले आणि समर्थांचे पण केले. म्हणजे दोन्ही केले आणि उद्यापन पहिला देवीचं त्याला 4च गुरुवार होते बोलल्यावर. मग ते देवींचं पण केलंय नंतर त्यांचा उद्यापन देवींचा केलाय गुरुवारांचा नंतर गुरुवारांचं केलं मी जानेवारी लास्ट एंडिंगला जानेवारीच्या मध्ये पूर्ण झाले. समर्थांची कृपा माझी इच्छा होती का मला नेवा अक्कलकोटला खरंच मला स्वामींनी नेलं. अरे वा. आणि स्वामींच्या इच्छेशिवाय अक्कलकोटला कोणी जाऊ शकत नाही ना. नाही जाऊ शकत. म्हणजे आता माझी इच्छा आहे का माझ्या परिवाराला घेऊन जायचंय. अरे वा. लवकरच स्वामींना प्रार्थना करायची बोलवा आम्हाला. माझी प्रार्थना तुम्हाला पण मी सांगते खरंच देवाला सांगते का आत्ता योगायोग म्हणजे माझ्या मुलांना सुट्टी आहे तर देवाला सांगते मला नेट अक्कलकोटला अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर तिथे जागाच आहेत माझे दर्शन होऊ दे. हा माझी पक्की इच्छा आहे मनामध्ये. नाही बोलवतील की स्वामी. स्वामी बोलवतील. स्वामींना माझा विश्वास आहे आणि तुम्ही जी मला आयडिया रात्री दिली होती ती मी सकाळी केली 2 वेळा. केली 2 वेळा मी आयडिया आणि तो त्याच्यात थोडी तरी मला आत्ताच्या थोडा तरी बदल वाटला. अरे वा. बरं. म्हणजे स्वामी आणि सकाळी मी लेट उठून सुद्धा मी घरातून लादी विधी सगळी पुसून देवगुरु धुला. एकादशी उपवास आहे मला माझ्या नवऱ्याला आम्ही सकाळी सोडू एकादशी. आम्हाला म्हणजे उपवास चांगले म्हणजे त्यांना ना म्हणा असतात एकादशी संकष्टी मला सोमवार त्यांना शनिवार एक टाइम असे उपवास असतात आम्हाला. आणि स्वामींचा अनुभव खरंच चांगला आहे. ज्यांनी जर त्याचा देवाचा मार्ग गेला ना तर त्याचा खरंच चांगलाच होईल पण मनापासून धरावा. हो ना. जरी एखादी गोष्ट हवी आहे किंवा अडचण आहे म्हणून जरी स्वामींच्या सेवेमध्ये आलं आणि एखादा विषय तुम्ही बरोबर प्रश्न मला विचारला. जेव्हा मी स्वामींचे गुरुवार केली ना त्यावेळेला मला आपले अडचणीचं पण टायमिंग कसं होतं माहितीये का जे आपल्या एमसी येते ती मला शनिवारी रात्रीचे किंवा शुक्रवारीचे गुरुवारी म्हणून आली नाही मला. 4 महिने माझे गेले पण गुरुवारी मला अजिबात आणि तारखेच्या आले किंवा 2 दिवस अगोदर 2 दिवस मागे असे पण स्वामींनी ती माझी अडचण अजिबात नाही केली आणि गुरुवार झाली ना मग माझी मागे पुढे झाली. म्हणजे स्वामींचा अनुभव. स्वामींना सेवा करून घ्यायची म्हटलं की ते करून घेतातच. आणि स्वामींनी माझी एवढी परीक्षा घेतली ना का पहिल्याच गुरुवारी मी बरी होते. दुसऱ्या गुरुवारी माझा इन्फेक्शन असं होतं की मी बसलो पण नसतो पण मी 3 तास त्यांनी मला बसून घेतली आणि सेवा करून घेतली. अरे बापरे. माझ्या असं इन्फेक्शन झालं तर ते मला बोलले तुझं स्वामी परीक्षा घेतात ना. खरंच माझे असे परीक्षा 15 दिवस झाले. 15 दिवस इन्फेक्शन होता माझा. अरे बापरे. आणि माझा 1000 रुपयामध्ये इन्फेक्शन पण कमी झाला. फक्त मी कुठे 1000 रुपयात म्हणजे औषधच घेतली डॉक्टर फुकट होतं मला. अरे वा. पण त्या इथे आपल्या नगरपालिकामध्ये गेलो होतो. तर औषधात आणि स्वामींना सांगितलं या परीक्षा मी द्यायला परीक्षा तयार आहे. मला जिथं तुम्ही द्याल ना तिथं मी परीक्षा देईन पण फक्त मला माझ्या याच्यातून काढा. हो ना नक्कीच काढणार स्वामी. आणि बहुतेक काढले अजून थोडासा राहिले तो काढतीलच स्वामी मला माहिती आहे कारण माझ्यामध्ये मनामध्ये येतात ना मी डगमलते ना मी जिंकते ना म्हणून मला स्वामीचा प्रसाद देतात. हे पण मला पक्का अनुभव आहे.
स्वामींचा प्रसाद आहे माझ्यासाठी. एकदा स्वामींनी भक्ताचा हात पकडला ना की कोणतंही सिच्युएशन असली तरी स्वामी सोडत नाहीत. नाही, स्वामी मला हर संकटामध्ये. आता मी शनिवार पण मला सांगितलेत ना मठामधून, 11 शनिवारी फक्त इथं जाते मी. आपले काय आपले शनिदेवाला कुठला झाड आवडतो? शनिवार नाही आपला कुठला झाड आपला पिंपळाचा झाड, सॉरी, पिंपळाच्या झाडाला शनिदेव आहे ना. तर मला तिथं 9 प्रदक्षिणा घालायला सांगितल्यात आणि कापूर जालायला सांगितले. दिवा नव्हता लावला लागला तर मी दिवा पण लावते, अगरबत्ती लावते, परत मी तांदूळ नेते तिथे, मस्त म्हणजे पूजा करते, 9 फेऱ्या मारते. म्हणजे पण ही सेवा भेटली का? हा, ती पण सेवा केली मी, ती पण सेवा केली आणि ती पण सफल झाली. ती पण शनिवार मला अडचण नाही आली. अरे वा. ती पण शनिवारी मला अडचण आली. शनिवार सकाळी करून संध्याकाळी आली. आता पण या केली. आता 10चे म्हणजे जास्ती झाले माझे, पण आता 10वा म्हणजे माझा 11वा. कारण फिरायला गेलो तिथं पण मला, तिथं ज्या दिवसाला मी इथं होतं फिरायला गेलतो ना, आपल्या बद्या मारुतीला होतं, शनिवारच होता त्या दिवसाला. तर मी तिथे थोडासाच बारीकसा झाला होता तरी पण मी तिथे केली पूजा. अरे वा. हा, पण चांगली सफल झाली पूजा माझी. छान आहे अनुभव. म्हणजे तर तो शनिवार मी गेला ना, माझ्या घरचेच शनिवार गेले मी. तिथं पण सगळा नेला होता, जे लागणारे साहित्य नेला होता माझ्यासोबत. आणि मला गाईला 5 दिवस मला 9 कडधान्य सांगितले, ते पण मी घातले. महालक्ष्मीचा माझ्या घरात करायला सांगितले, ते पण केले, ते पण सफल झाले. म्हणजे आपल्या कुलस्वामीला वटी भरायला सांगितली आणि ती एक सुवासिनी द्यायला सांगितली आणि ती मी घेऊन पण गेलो त्या सुवासिनीला. आणि परत मला नदीमध्ये जे म्हणजे पिंड नाग बनवून मला सोडायला सांगितलेलं, ते पण मी केले, ते पण सफल झाले. पूर्ण म्हणजे जशी मला भक्ती सांगितली तशी मी केली स्वामींची. अरे वा. पण करून घेतली. हा, घेतली करून, स्वामींनी घेतली करून. जशी सांगितले ना तिथून का असं करा तसं करा सगळं केलं मी. असं काहीच ना. पण आता आहे ना माझी कधी कधी भक्ती कमी येते. पण काल तुम्हाला काल तुम्हाला फोन केला ना, तर मला आज कशी काय स्वामींनी माझी सगळी करून घेतली, आद्या विद्या सगळं करून घेतलं आज लेट उठून सुद्धा. नाहीतर काय वेळेस बघा ना, एखाद्याला सेवा भेटते आणि ती सेवा करण्यासाठी एवढे विघ्न येतात की त्यांची सेवाच पूर्ण होत नाही. आता ते मला 10 वाजता आले. अगोदर तर सकाळी एवढ्या लवकर उठून सुद्धा जे कपडे राहिले, अहो बरं मी आज बरं एकादशी लेट उठले तुमच्यासोबत, तर लादी बिदी पुसताना देव बिव धुताना बरं होता. आम्ही कसं सोमवार गुरुवार देव धुताव, रोज तर नाही धुवायला भेटत. पण सोमवार गुरुवार एकादशी तर बरं एकादशी होती, तुम्ही पण नाही, मग मी सगळी बरं भक्तीच करून घेतली म्हणून बरं मला लेट झाली. असं का बोलतं राहू दे. त्यांना भक्ती म्हणजे आवडते, काम मागं पण भक्ती, त्यांना भक्ती आवडते आणि ते सुद्धा स्वतः भक्ती करतात. अरे वा. आणि हेच महत्वाचं असतं ना, आपल्याला आपल्या जोडीदाराची साथ मिळणं पण खूप गरजेचं असतं ना, तेव्हाच एक सुखी कुटुंब निर्माण होतं. आणि मी किती पण रागवू दे त्यांच्यावर, मी स्वतः रागवते त्यांच्यावर, पण ते कधीच रागवत नाही माझ्यावर, पण ते माझ्याशी स्वतः येणार बोलायला. अरे वा. नवऱ्याचा एक अनुभव, मी जर रागवलेले असेल ना ते मुद्दा माझ्या मागे येतील, काहीतरी मला म्हणजे टिंगली करतील माझ्या, म्हणजे तू खुश राहा. त्यांचा नेहमी असं असतं का तू खुश राहा, किती पण नाराज असू दे मी का ते मला खुशच करणार. आणि माझा चेहरा पाडल्यावर विचारणार तुझा काय सांग मला, का तुझा चेहरा पडला. पण त्यांच्यामध्ये कधी पण जर असलं ना कुठली गोष्ट, ते चेहरा पाडत नाही, म्हणजे मला समजून देत ना का माझ्या समोर काय झालं. नंतर पण प्रत्येक गोष्ट येऊन सांगणार हो मला. अरे वा. असं नाही, तुमच्या कुटुंबाला कधीच कोणाची नजर लागून देऊ नका. नाही लागणार, कारण काय माहिती का, ज्या वेळेला माझा छोटा पोरगा झाला ना त्यावेळेला नजरच लागलेली. तर त्यावेळेला टीव्हीला दाखवत होतं, ते पण खरं असतात, दाखवतात ते खोटं दाखवत. नजर सुरक्षा कवच ऐकलं का तुम्ही? हो ना. हो, दाखवायचं बघा टीव्हीला. तिथून आमची प्रगती झाली. मेन पूजा झाली, ती पण झाली प्रगती, मुलगा मोठा आला तो पण प्रगती झाली, आणि तिथून ते जी प्रगती झाली ती आजपर्यंत. ते नजर सुरक्षा कवच मागत नव्हता नवरा माझा, नको आपल्याकडे पैसे नाही, कॅन्टीनचा येतं तेवढा. तर आईने आमच्या सासूचा फंड होता शाळेमध्ये, रोज 100 रुपये भरायचे, असे 5 वर्ष त्याने भरले, तर त्याला 3,000 रुपये भरलेले. तर 3,000 त्यांना 3,500 का 4,000 भेटले. ते माझ्याकडे दिले, बोलते आपल्याला लादी मारायचे, तर बोलतं ठेव, बोलते पैसे तुझे कर, लादी मारायला बोलते आपण दे, बोलतं. तर ठीक आहे. तर त्यांना काय बोललो, पोरगा ऍडमिट होता 3 दिवस, ते पैसे भरले आणि बरं काय करा, पोराला बरं नजर लागलेली असेल, 3 दिवस ऍडमिट होता पोरगा नाडखोडी हॉस्पिटलमध्ये. तर बरं काय करा बरं आपण, बरं बहिणीने पण बरं मागवले पैसे आहेत बरं आईंचे, खपवा बरं, नंतर आईला देऊ पैसे आपण बरं. तर ठीक आहे बोलतं. तर मी टीव्हीवर त्यावेळी ते ऍड केला मोबाईल, आणि ते आम्हाला ते नजर सुरक्षा कवच मध्ये मला शंकराची पिंड, परत रुद्राक्षची माळ, अशा
पोऱ्याला माझ्या गळ्यात घालायला, हातात घालायला सगळं जे 11 काहीतरी वस्तू होत्या 3,000 मध्ये. अरे वा. आणि त्या कधी आल्या माहितीये का? गणपती आपल्या ज्याच दिवसाला बसतात ना गणेश चतुर्थीचे गणेश, त्याच दिवसाला माझ्या घरी आले त्या वस्तू सकाळी. तर ते गावामध्ये नव्हते, तालुक्यामध्ये येत होते. तर पनवेल तालुक्यामध्ये आले. तर मिस्टर माझे गाडी घेऊन गेले आणायला पनवेलला बस स्टँडला. तो माणूस बोलतो मला गाव ना समजतं, मी पनवेलला येऊ शकतो. तिथे आले ते माणूस. तिथंच माझं मिस्टर गेलं सकाळी लवकर आणि आले. नंतर त्यांनी सांगितलं का दुधाने अभिषेक करा, असं करा, तसं सगळं केलं जसं काही सांगितलं तर. माझ्या घरात त्या वर्षाला गणपती माझ्या रामाचा मंदिर आहे आमच्या समोर घराच्या, त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा सार्वजनिक गणपती असतात. तर त्या दिवसात तेव्हा लोक कोण याची बंद झाली, जेव्हा तो गणपती आणायला लागला. आणि दुसऱ्या वर्षाला माझ्या घरात गणपती आला. तर चांगलीच प्रगती झाली आमची, की आजपर्यंत चांगली प्रगती झाली. नाही, खूप सुंदर. कधीच खूप सुंदर. भरपूर अनुभव येतो. महादेवाने पण मला असं स्वप्न दाखवल्यात ना, का ज्या वेळेस आपण रात्रीचे झोपताना फक्त त्यांचा प्रश्न होताना, जर त्यांचा जेव्हा आपला समज झोपताना असतं, नंतर मी या साईडला ते त्या साईडला होता. झोपताना आपल्याला माहिती आहे ना कसं पण झोपतो. तेव्हा जेव्हा मला कोणाचा न स्पर्श होता ना, महादेवाने असं दर्शन दिले का तला आणि त्याला पूर्ण भरलेला आणि मंदिर, शंकराची पिंडी, तिथं मुलगा छोटासा म्हणजे 1 महिन्याचा असो किंवा झालेला असो त्यांच्या समोर, आणि तो असा मेलेला असाचा मुलगा. त्याला माझा स्पर्श होता, त्याला जीवदान मिळतं. अरे वा. असा माझा अनुभव होतो. बापरे, किती सुंदर. आणि हा स्वप्न मला कितीतरी वेळेला असं स्वप्न आलेले आहेत. म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट असताना का नसताना? मी प्रेग्नेंट नसताना मला असं वाटतंय. बापरे. म्हणजे असे मला दाखवलं. म्हणजे तुमच्या स्पर्शाने त्याला जीवदान मिळालं ताई. बस. आणि माझा थोडासा प्रॉब्लेम होता. जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा मला असं म्हणजे 2 महिने मला गेले, म्हणजे 2 महिने लग्न झाल्यावर गेलं होतं. तर आमच्या आई बोलल्या नको म्हणून. एवढं म्हणजे आई बोलल्या असेल तर तुला पाले अजून तर मी त्यांना सांगितलं नका मला दिवस दिला. मी चेक केला होता, तर मला तेव्हा लग्न झाल्यालाच गेलेले होते दिवस. तर मग चेक केलेला होता मी, तर बोलतात गेला. तर ते त्यांना बोलले नको बरं, कारण बरं यांना असं वाटेल का लग्नाच्या अगोदर त्याचं काय असं वाटत. आणि लग्नाला मला 5 ते 6 दिवस झाले होते. तर मग मी काय केलं, हॉस्पिटल जाऊन मी घरी पण सांगितलं नाही, इथे पण ना. तर मी मग त्यांना सांगितलं बरं काय अजून येणार डॉक्टर बोलचे असं काय नक्कीच गेलेले आहेत. तर मी पिशवी ठेवली होती. म्हणजे ते आजपर्यंत कोणालाच ना, मी आज तुम्हाला अनुभव सांगते माझा. नंतर मला नाही डॉक्टर करून 2 वर्ष नाही, तर एकदा माझ्या सोबत लग्न झालेलं त्यांची आत्या, तिचं लग्न पण जमत नव्हतं, तिचं लग्न पण मी जमवला माझा साखरपुडा झाल्यावर. आणि मग तिचं पण लग्न आलं आणि तिला पण म्हणजे दिवस गेले. आणि तिला ज्या डॉक्टरकडे नेली होती तिथे तिची डिलिव्हरी झाली नाही, 2-3 दवाखाने फिरवले नाही झाली. तर तिला पनवेलला हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे सिझर झाली, तर तिची ती मुलगी ऑफ झाली. अरे. मग नंतर मग मी डॉक्टर करीत, तर तिच्या सोबतच डॉक्टर करी मी पण आणि ती पण. तर मग मला दिवस गेले आणि मग माझ्या महिन्यानंतर तिला पण गेले. अरे वा. म्हणजे दोघींना. आणि काय झालं, ती माझ्या मोठी होती वयाने, आत्या त्यांची आत्या वयाने मोठी होती. नंतर मग 5 दिवस अगोदर तिची डिलिव्हरी झाली, तिला रक्त भरला आणि तिची डिलिव्हरी झाली, तिला मुलगा आला आणि 5 दिवस मला मुलगा आला. अरे वा. म्हणजे चांगला अनुभव भेटला आम्हाला दोघींना पण. हो ना. विचार करा. म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्यासोबत जेवढ्या वाईट घडलेल्या ना त्याच्यामध्ये चांगल्या पण झाल्या. असंच देवाने माझं एकदम वाईट कधीच केला नाही. पण शून्यातून बाहेर पण काढली, एकदम शून्यात होतो मी. म्हणजे माझ्यावर काहीच नव्हते. माझ्या मिस्टरांनी माझ्याशी लग्न केला तेव्हा त्यांनी कर्ज काढून केलं लग्न माझ्याशी. माझ्या घरची चांगली होती परिस्थिती, अशी वाईट नव्हती. तिकडली माझी चांगली होती घरची, पण इकडली यांची पण चांगली होती घरची. पण यांचं कसं म्हणजे आता जर त्यांनी मला बघितलेली होती आणि त्यांच्या घरच्यांचं एवढं लवकर त्यांचं 20 वर्षात लग्न झालं आणि माझा 18 वर्षात ते 17 वर्षात लग्न झालं माझं. 17 वर्षात ते 16 वर्षातच लग्न झालं माझं. तर त्यांना लग्नाचा वय पण नव्हता. त्यांची माणसं बोलत ना मला ती पोरगी आवडली, मला लग्न करायचं, मला लग्न करायचं. तर मग आई बोलल्या पैसे, मग त्यावेळी कळला कर्ज. आणि ते कर्ज फिटता 2 वर्ष माझ्या पोरगा पोटात राहिला ना, म्हणजे 9व्या महिन्याला मला सुट्टा आला, ते कर्ज फिटलं. पण भरपूर म्हणजे भरपूर. आता मी म्हणजे आम्ही ते रिक्षावर होते, रिक्षावरून काढले त्यांना मी. माझ्या वडिलांनी मला कॅन्टीन टाकून दिली. कॅन्टीनच्या धंद्यावर रोज धंदा 1000 रुपये व्हायचा, म्हणजे बॅलन्स 1000 रुपये राहायचा आमचा. त्यात मी कर्ज फेडला, त्यात माझे खर्च दवाखान्यात केला, घरात पण देणार त्याच्यात पैसे. म्हणजे सासऱ्यांनी पण त्यावेळेला विचार केला जाऊ दे तुमचाच फेरा, फक्त घरात आम्ही संध्याकाळची द्यायचं खायला, दिवसभर नसतं. मग आई बाबा सगळी करायची.
अरे वा, तुमचा मुलगा आला आणि म्हणजे सर्व व्यवस्थितच झालं. हा, व्यवस्थितच झालं सगळं. अरे वा. तो आजपर्यंत व्यवस्थित आहे. नाही, खरोखर खूप सुंदर अनुभव दिलेत स्वामींनी म्हणा, महादेवानी. म्हणजे आणि माझी महादेवाची भक्ती पहिल्यापासून होती ना. आणि मी वाटच कुठं आपल्या जर कुठे गेला बघा, पाट्या लावलेल्या असायच्या समर्थांच्या, भिवू नकोस मी तुझ्या पाठी. या वाटच. पण कुठं होतं ते देवच नव्हते कळले हो. समर्थ त्यांचे मंदिर कुठे होते ते कळले नव्हते, त्यांचे मठ कुठे ते कळले नव्हते आपल्याला. हो ना. नाही म्हणजे आपण त्याविषयी, स्वामींच्या विषयी एवढं पूर्वी माहीतच नव्हतं ना. हा. आणि ते कसं घरामध्ये आपल्या पूर्वी लोक म्हणजे विठ्ठलाची, श्रीरामांची, महादेवाचीच भक्ती जास्तीत करायची. जास्त महादेवाची आणि विठ्ठलाची. मी जन्मापासून बघते आमच्या घरात विठ्ठलाची. माझ्या घरात मी पण लहानपणापासूनच विठ्ठल, महादेव हे आम्हाला फक्त माहिती होतं. माझ्या वडील नाही मालकरी, माझी आई मालकरी, माझ्या आजोबा मालकरी होते, माझी आजी मालकरी होती, माझी आई मालकरी होती, माझी काकी मालकरी आहे अजून पण. ते त्यांचं नामस्मरण, माझ्या वडिलांचं नामस्मरण माझ्या जन्मापासूनच होतं विठ्ठलाचं. अरे वा. त्याच्यामध्ये मला एकादशी सगळं म्हणजे ते उपवास आम्ही घरीच करायचो. इथं लग्न आलं ते एकादशी कोण धरत नव्हता, मम्मीनी पण सोडलेली. नंतर 1 वर्षांनी माझी सासू पंढरपूरला जायला निघाली, तेव्हा मी आईला बोललो, आई आता तुम्ही पंढरपूरला गेले ना, आपल्या घरामध्ये एकादशी तर मटण मच्छी खायची घरात एकादशीला, आता तुम्ही धरा. तर आई आमच्या एकादशी करायला लागल्या. तर मग मी एकादशी सोडलेली. मग मी देवाला लागला, मी एकादशी आता एकटीला करणार, मला जोरक्यान करायचे. तर माझ्या सासू करायचे एकटाही, मी मटण मच्छी खायची असं, माझा नवरा पण खायच नव्हतं. ज्या वेळेला माझा सासरा ऑफ झाला, म्हणजे माझ्या सासऱ्याला लकवा मारलेला होता, 8 वर्ष आम्ही सगळं मी केला आणि माझ्या नवऱ्याने केला. नंतर 8 दिवस मरायचा माझ्या आईने सासूने सेवा केली सासऱ्यांची. नंतर मी करायचो, कारण आई घरात नसायची, आई मालाला जायचं, अजून पण जातात भाजीला. भाजी विकते आई, मग सासू माझी अजून पण करते. ती मुलानं या नाही का मुलांनी मला पैसे द्यायला पाहिजे असं काहीच नाही. तर मग सासऱ्याची मी करायचो सेवा, काय म्हणजे संडास वगैरे केली, काय केली तर ते स्वतः करायचं सगळे. पण ती चड्ड्या वगैरे मी धुवायची त्यांचा गोचा वगैरे मी धुवला नाही काही. पण त्यांचा मी सगळा केला. नवऱ्याने म्हणजे सगळा अंघोळ बिंगोळ सगळं करायचं, त्यांचा लकवा मारलेला तर त्यांना. तर मग नंतर मग त्यांचं सगळी सेवा केली आम्ही. नंतर ते ऑफ झाले. ऑफ झाल्यानंतर आम्ही 13 दिवस आमच्या घरात 13 दिवस असं म्हणजे सगळी जेवायला आमची सगळी कुटुंब येतात. लसूण आणि कांद्याचा न वापर करताना माझ्या नवऱ्याने जेवण शिजवून खालायला आहे. आणि जे माझी पाहुणी मंडळी आणखी त्यांना सांगते लसूण कांद्याचा वापर न करताना आम्हाला तुम्ही जेवण आणा. तर बोलतो ठीक आहे. त्यावेळी पण तसंच आणलं. आणि कीर्तनं ऐकली नाही, कीर्तनं जसं कीर्तन ऐकली ना तसं त्यावेळी मला सांगितलं, आता बाबा वाढले आणि दुसऱ्या दिवशी एकादशी. मी बोलते एक टाइम एकादशी. मी सांगतो मला विठ्ठलच ठेवला, मी पण लगे एक टाइम एकादशी ते आजपर्यंत. एवढं स्वामींचा म्हणजे अनुभव आहे. कारण स्वामी पण विठ्ठलाचाच रूप आहे, सगळं रूप आहे ते. स्वामींचे म्हणजे सर्व रूपामध्ये सामावलेले आहेत स्वामी. नाही, खूप सुंदर अनुभव आहेत ताई, प्रत्येक गोष्ट. आणि आता इथून तुम्ही अनुभव तुमचे शेअर केले ना, आता स्वामी तुमच्या मनासारखे सुंदर सुंदर अनुभव देणार ताई. जी काय मनात इच्छा आहे ती सुद्धा स्वामी पूर्ण माझी इच्छा जी आज मी इच्छा देवाच्या समोर ठेवली ती 2 दिवसाच्या आत माझी पूर्ण झाली ना, होणार पूर्ण होणार ना अशी ना अपेक्षा नाही. मी अपेक्षा आजच करतो स्वामींना का आजच पूर्ण होणार, आजच स्वामी करतील मला फक्त इच्छा आहे. कारण मला कालचे तुम्हाला फोन केला तुम्ही फोन नाही उचलला, पण तुम्ही नंतर कराल ही मला आशा होती स्वामींना सांगितलं. तर आज तो मला जी गोष्ट पाहिजे ते आज मला नक्कीच स्वामी पूर्ण. आणि मला ती गोष्ट आहे ना सकाळी 5 मिनिटातच स्वामींनी अनुभव दाखवला. अरे वा. जे तुम्ही सांगितलेलं ते करा, ते मी खरंच 5 मिनिटात मला बाहेरच अनुभव भेटला. अरे वा वा वा. बरं झालं. म्हणजे स्वामींनी मला अनुभव दिला. मी रात्री तुम्ही सांगितलं ना, तर रात्रीच मी तो प्रयोग केला. आणि रात्री तो तीर्थ मी रात्रीचा तीर्थ कसं ठेवला आणि सकाळी गेला. तारक मंत्रात तीर्थ. बस तो केला मी. आणि लगेच मला त्यांनी अशी जवळ घेतली, मला बरं वाटलं. चला मी अनुभव शेअर करते. चला मग काय करू, ठेवू का? स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव. जेव्हा सर्वस्व आपण ईश्वराच्या चरणी अर्पण करतो ना, तर तेव्हा स्वामी समर्थ असोत किंवा कोणतेही बाकी देव असोत, ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही सेवा करायची आहे. मात्र सेवा करत असताना मनोभावे मनापासून सेवा करायची आहे. आणि त्यानंतर देव हे नक्कीच प्रचिती देत असतात. मी स्वामींची भक्ती करते म्हणून तुम्हाला स्वामींची भक्ती करा असं मी कधीच म्हणणार नाही. परंतु तुम्ही जीवन जगत असताना कोणत्या का होईना, परंतु देवाची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे.
जेव्हा कुटुंबातील एक व्यक्ती देवाची भक्ती करत असतो तेव्हा त्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असते आणि त्यासाठीच भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे. कारण कधी कोण कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी जाईल हे कधीच कोणाला माहीत नसते आणि कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ठिकाणी जाईल हे कधीच आपल्याला समजत देखील नाही. त्याचबरोबर कोणतं ठिकाण काय आहे, काय झालेलं आहे, पूर्वी ती जागा कशी होती, म्हणजे काय घडलेलं होतं याविषयी आपल्याला कधीच माहीत नसतं. आणि जेव्हा ईश्वराची भक्ती आणि ईश्वराची साथ जर तुम्हाला असेल, तुम्ही जर ईश्वराची भक्ती करत असाल तर त्या तुमच्याभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असते आणि यासाठीच भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे. आणि आज आपण त्या ताईंचा अनुभव शेअर केला. त्या ताई राहणाऱ्या म्हणजे तालुका पनवेल आणि जिल्हा रायगड येथील त्या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला एक अनुभव येतो त्यानंतर तुम्ही तो अनुभव जेव्हा शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला आणि त्यानंतर मग स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. जसा तुम्ही स्वामींचा अनुभव घेतला, ज्या पद्धतीने स्वामींनी तुम्हाला एखाद्या संकटातून किंवा कोणत्याही वाईट वेळेतून तुम्हाला जसं स्वामींनी अलगद फुलाच्या पाकळीगत त्या संकटातून बाहेर काढलं, त्याच पद्धतीने प्रत्येक भक्तांना स्वामींनी बाहेर काढावं आणि यासाठीच तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.